नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक। मुंबई पोलिसांची कारवाई। तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप। लातूरमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून छावाच्या विजय घाटगेंना मारहाण। कृषी मंत्र्यांबाबत निवेदन देताना तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकल्याने राडा। तर मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। अजित पवार असे गुंड पाळत असतील तर राष्ट्रवादी रसातळाला जाणार, दादांना परिणाम भोगावे लागणार, छावा संघटनेचा इशारा। तर मारहाण झालेल्या घाटगेंची मनोज जरांगेंसह बच्चू कडून विचारपूस। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक। छावाच्या बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा। राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता। लातूर, जालना आणि नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक। जालन्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचे प्रयत्न। नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको। तर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले। फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री नक्की घरी जाणार, 5वा मंत्रीही गटांगळ्या खाणार। संजय राऊतांची एक्सपोस्ट। अमित शहा लवकरच निर्णय घेणार, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडणार, राऊतांचा दावा। मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद। मराठी नाही हिंदीत बोलायचं, परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम। महिलेच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईत लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला। मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला, लोकलमध्ये महिलांचा संताप, वादाचा व्हिडिओ व्हायरल। राज ठाकरेंनी मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये येऊन मराठी बोलून दाखवावं। उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान। मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरला दम। महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे, सरनाईकांकडून मराठीसाठी आग्रह। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील संघर्ष शिगेला। कल्याण ग्रामीणमधील 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील समावेशासाठीचा निधी शिंदेंनी दिलाच नाही, नाईकांचा आरोप। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। ऑपरेशन सिंदूर, भारत-पाक युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता। बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेचा मुद्दाही गाजणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचा लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव। पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी निवेदन देण्याची विरोधकांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ। 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट। बेळगावच्या धारवाड मार्गावर हुबळीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। श्रावण महिना अवघ्या 4 दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले। भेंडी, गवार, वांगी, दुधी भोपळ्यासह बहुतांश भाज्यांचे दर 100 पार। गृहिणींचं बजेट कोलमडलं। श्रावण सुरू होण्याआधीच्या 4 दिवसात मासळीचे दर गगनाला। सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी, वाम आधीच्या तुलनेत 150 ते 200 रुपयांनी महागले। मासळी प्रेमींची हिरमोड। उत्तर भारतात आज दुसरा श्रावणी सोमवार। उत्तराखंड, हिमाचल, यूपी, बिहारसह उत्तरेतील सर्वच महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। मुंबईतील काही भागात मुसळधार। अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी, वाहतूक बंद। घाटकोपर, साकीनाका भागातही सखल भागात पाणीच पाणी। मरीन ड्राईव्ह परिसरातही पावसाची संततधार। मुंबईलगतच्या वसई, विरार आणि मीरा भाईंदरमध्ये तुफान पाऊस। अनेक सखल भागात साचलं पाणी, कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ। जुलैचा तिसरा आठवडा संपला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। सरासरीच्या तुलनेत यंदा 32% कमी पाऊस। जायकवाडी सोडता इतर सर्व धरणात ठणठणाट। दक्षिण कोरियात पावसाचा हाहाकार। गॅपयोंग आणि ग्वांगुजू शहरात महापूर। आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 12 बेपत्ता।
अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात पावसाचं थैमान. मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये अनेक घरं पाण्याखाली. बचाव कार्य सुरू. पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुटका. सौदीचे 20 वर्षांपासून कोमात नसणारे स्लीपिंग प्रिन्स अलौलीद बिन खालिद यांचा मृत्यू. 2005 साली एका भीषण कार अपघातात मेंदूला दुखापत झाल्यानं गेले होते कोमात. 36व्या वर्षी घेतला जगाचा निरोप.